लास्ट टाइम आपला हा टॉपिक थेरी संपलेली, राइट? Structure of atom and molecule. Last time we were discussed about nuclear fission and nuclear fusion. तो लास्ट पॉइंट होता. तो आपण प्रॉब्लेम्स घेऊया टॉपिक मध्ये, ठीक आहे? राइट. सो तुमच्याकडे आहे नोटबुक. So you see on page number 342. So choose the correct alternative. मध्ये first आहे. In which of the following system will the radius of first orbit of electron be smallest? पहिलं काय दिलेलं बघा MCQ. In which of the following system will the radius of first orbit of electron be smallest? So काय आन्सर असणार आहे त्याचं सांगा बघू. Yes. Radius of orbit. The relation कसा आहे? Radius of nth orbit is काय relation आहे? Radius depends on what? Radius of both orbit. Radius चं relation काय सांगितलं? It is directly proportional to the atomic number. बरोबर आहे का? का inversely proportional to z आहे? आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू z. बरोबर आहे? बरोबर आहे काय? सो हे रिलेशन पहिला तुम्हाला येणं गरजेचं आहे. रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू z. तर n म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट आहे, 1 2 3 4 लाईक आहे. ओके. आणि z म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही z कोणाचा जास्त बघितला तर तो कोणासाठी येणार? z सगळ्यात जास्त हायड्रोजनचा येणार, सिंगली आयनाइज हेलियमचा येणार, की ड्यूटेरियमचा येणार, की ट्रिटियमचा येणार? ज्याच्यासाठी z जास्त, ज्याच्यासाठी z जास्त त्याच्यासाठी r कमी. मग z कुणासाठी जास्त आहे? Z is more for सिंगली आयनाइज हेलियम साठी येणार. हेलियमचा Z किती असतो? 2 असतो. ओके. ड्यूटेरियम, ट्रिटियम आणि हायड्रोजन यांचे Z किती असतात? 1 असतात. हेलियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम हे काय आहे? हायड्रोजनचे आयसोटोप आहे. त्याचा Z किती असतो? 1. ओके. हे माहित पाहिजे तुम्हाला. त्याच्यावरून येणार त्याचं उत्तर. नेक्स्ट बघा. The radius of fourth orbit of electron will be smaller than its eighth orbit by a factor of. आता ते याच्यावरून सांगू शकता तुम्ही. Radius is directly proportional to n square आहे. So radius of fourth orbit हे काय असणार आहे? 16 times some value. बरोबर आहे? इनिशियल तुम्हाला माहिती आहे फर्स्ट ऑर्बिटचे रेडियस किती असते? हायड्रोजन लाईक ॲटम मध्ये जर म्हटलं तर फर्स्ट ऑर्बिटची एका फिक्स z साठी हायड्रोजनचं उदाहरण घेतलं तर फर्स्ट ऑर्बिटचे रेडियस किती असते? काढले ना आपण 0.53 अँगस्ट्रॉम इतके असते पहिल्या ऑर्बिटची. चौथ्या ऑर्बिटची काढायची असेल तर काय करतो आपण? दिस मल्टिप्लाइड बाय 16 n स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर आहे. सो फोर्थ ऑर्बिटची काढायची असेल तुम्हाला रेडियस तर काय करतो आपण? वी मल्टिप्लाय दिस बाय 4 चा स्क्वेअर दॅट इज 16 टाइम्स r1 येते. आणि तसंच तुम्ही रेडियस ऑफ एथ ऑर्बिट काढायचं म्हटलं तर काय होणार? 64 टाइम्स r1 येणार. बरोबर आहे का? मग आता तुम्ही किती फॅक्टरनी फरक आहे हा? किती फॅक्टरचा फरक आहे हा? Radius of fourth orbit of electron will be smaller than its eighth orbit by a factor of 16 चौक 64 ना. किती येणार फॅक्टर? 4. काल काय? इफ यू टेक रेशियो ऑफ दिस टू, रेडियस ऑफ eighth orbit divided by radius of fourth orbit काय येणार? या दोघांचा रेशियो घेतला तर 4 येणार. सो इथं आन्सर काय येणार? बी 4. काल ओके. सो लाईक दिस यू कॅन सॉल्व. त्याच्यानंतर थर्ड बघा MCQ. तिसरा MCQ काय बघा? In the spectrum of hydrogen atom,
which transition will yield the longest wavelength? इथे सांगा बघू. हे तर सिंपल आहे. लॉंगेस्ट वेवलेंथ कोणासाठी येणार? ए ऑप्शन दिलाय, इफ देर इज अ ट्रान्झिशन फ्रॉम N2 to N1, दुसऱ्यातून पहिल्यामध्ये इलेक्ट्रॉन जम्प झाला तर लॉंगेस्ट वेवलेंथ येणार. फिफ्थ मधून फोर्थ मध्ये झाला तर येणार. ओके, इफ द ट्रान्झिशन टेक्स फ्रॉम 7 to 6, if transition takes place from n equal to 8 to 7. विचार करून सांगा उत्तर. Where you find the longest wavelength is that. स्पेक्ट्रम माहिती आहे तुम्हाला कसा असतो? एनर्जी स्पेक्ट्रम ड्रॉ केलेला हायड्रोजनचा माहिती आहे का? पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं याच्या आणि जवळ दाखवतो आपण, चौथं आणखी फरक कमी होतो. बरोबर आहे. वर जाईल तसं हा फरक काय होतो एनर्जी मधला कमी 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 होत जातो असं. राईट. दुसऱ्यातून पहिल्यात पडला आणि सपोज तिसऱ्यातून दुसऱ्यात पडला, दोघांच्या पैकी एनर्जी कुठे जास्त? बाहेर पडणाऱ्या राडिएशनची एनर्जी. इथे एनर्जी जास्त की इथे एनर्जी जास्त? इथे ना फरक जास्त आहे म्हणजे एनर्जी जास्त. एनर्जी जास्त. एनर्जी ऑफ फोटोन काय असते? hc बाय लॅम्डा. एनर्जी जास्त म्हणजे वेवलेंथ कमी. सो इथे स्मॉल वेवलेंथ असणार आहे, इथे जास्त असणार आहे याच्यापेक्षा. बरोबर आहे. जेवढा एनर्जी कमी, जेवढी एनर्जी कमी तेवढी वेवलेंथ जास्त. म्हणजे एनर्जी सगळ्यात कमी कुठल्या ट्रान्झिशन मध्ये असणार आहे यात? 8 to 7. कारण जसं आपण वर जाऊ तसं फरक एनर्जी लेवल्स मधला काय होतो? कमी 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 होत जातो. कळलं का? एनर्जी लेवल मधला फरक कमी होतो. सो एनर्जी जेवढी कमी तेवढी वेवलेंथ जास्त. सो लॉंगेस्ट वेवलेंथ म्हटलेला. सो कन्सेप्च्युअली जरी विचार केला तर लगेच उत्तर आलं पाहिजे आपल्याला. ओके. इथं जर तुम्हाला हे विचारलं असतं लॉंगेस्ट फ्रिक्वेन्सी किंवा लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी लॉंगेस्ट नसते, लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी विचारलं असतं तर उत्तर हे आलं असतं. किंवा मॅक्सिमम एनर्जी इन विच ट्रान्झिशन वी गेट मॅक्सिमम एनर्जी, तर हे उत्तर आलं असतं. कळलं? तर काय विचारलंय आपल्याला रिलेशन माहित पाहिजे एनर्जीचं, त्याच्यावरून काय उत्तर येते हे थोडस अंडरस्टूड करून घ्यायचं. Which of the following property of nucleus does not depend on mass number? कोणती? ऑलरेडी आपण हे पण डिस्कस केलेलं आहे. Which of the following quantity does not depend on mass number? Radius, mass, density, volume. कुठलं उत्तर येते करेक्ट? न्यूक्लियर डेन्सिटी काढली आपण. डेन्सिटी 10⁻17 किलोग्राम पर मीटर क्यूब काढली ना आपण. सो इट डज नॉट डिपेंड ऑन मास नंबर. ए वर अवलंबून नसते हे आपण दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर इफ नंबर ऑफ न्यूक्लियर इन रेडिएक्टिव्ह सॅम्पल ऍट अ गिवन टाइम इज n, व्हॉट विल बी द नंबर ऍट द एंड ऑफ 2 हाफ सायकल्स? किती येणार 2 हाफ सायकल नंतर? सिंपल आहे. पहिल्या हाफ सायकल मध्ये काय होते? नंबर ऑफ न्यूक्लियर n असतील तर हाफ सायकल नंतर किती राहतात? n/2 हाफ राहणार. बरोबर आहे. दुसऱ्या हाफ सायकल नंतर किती होणार ते? n/4 होणार. ओके, इट विल बिकम n/4. सो असे डायरेक्टली उत्तर तुम्ही देऊ शकता. सिंपल आहे एकदम, लक्षात घ्या. नाउ वी आर गोइंग टू सी सम प्रॉब्लेम्स. ऍक्च्युअल प्रॉब्लेम जे आहेत ते आज आपण डिस्कस करूया पुढे. प्रॉब्लेम्स बघा स्टार्ट होतात क्वेश्चन नंबर 10 पासून. राईट. तिथून पुढचे आपण घेऊया 10 पासूनचे. सो हे काही एमसीक्यूज होते टेक्स्टबुक मधले. अजून देखील एमसीक्यूज तुम्ही काही सोडवा. Calculate the binding energy of alpha particle given its mass to be 4.00151 U.
मास ऑफ अल्फा पार्टिकल किती दिलेला आहे 4.00151 U. बरोबर राईट. याचे तुम्हाला काय करायचं आहे बाइंडिंग एनर्जी काढायची. इतकं मास आहे, या मासच्या करस्पॉन्डिंग बाइंडिंग एनर्जी काढायची. कशी काढतो आपण बाइंडिंग एनर्जी करस्पॉन्डिंग टू मास. बाइंडिंग एनर्जीचा काय फॉर्म्युला सांगितलेला बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू डेल्टा mc². ओके असं घेतो. और सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण बाइंडिंग एनर्जी ज्यावेळी मास आपल्याला यू मध्ये दिलेलं असतं ऍटॉमिक मास युनिट मध्ये त्यावेळी कसं घेतो बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू ते जे एम असते त्या एम ला आपण मल्टिप्लाय कसं करतो 931 मेगा इलेक्ट्रॉन. ओके दिस अँड दिस बोथ आर सेम. हे सिम्प्लिफाईड रिलेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे. 1 U साठी 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी एनर्जी असते. म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे 4.00151 ला मल्टिप्लाय बाय 931 करायचं. किती येते बघा गुणाकार. मास डिफेक्ट काढायला पाहिजे ना. अल्फा पार्टिकलचा मास डिफेक्ट काढायला पाहिजे. तुम्हाला मास ऑफ अल्फा पार्टिकल दिले पहिला मास डिफेक्ट काढायला पाहिजे. एक मिनिट तुम्ही पहिला मास डिफेक्ट काढा. तिथं तुम्हाला आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास दिलेलं नाही आहे. ओके मास डिफेक्ट आपल्याला काढला पाहिजे. प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं मास तुम्ही गिवन मध्ये घ्या लिहून घ्या. तिथं दिलेलं नाही प्रॉब्लेम मध्ये बट यू कॅन टेक इट ॲज अ गिवन. मास ऑफ प्रोटॉन अँड मास ऑफ न्यूट्रॉन 1.007 and 1.008. सो अल्फा पार्टिकल मध्ये किती प्रोटॉन आणि किती न्यूट्रॉन्स असतात. अल्फा पार्टिकल हा सेम एज काय असतो हेलियम न्यूक्लिआय असतो. अल्फा पार्टिकल इज सेम एज हेलियम न्यूक्लिआय असतो. म्हणजे याच्यात 2 प्रोटॉन असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात. ओके म्हणजे एक्सपेक्टेड मास काढा आपण. एक्सपेक्टेड मास इज 2 times 1.007. का केलं कळालं का 2 प्रोटॉन आहेत त्यामुळे 2 प्रोटॉनचं मास अधिक 2 न्यूट्रॉनचं मास. हे किती येते बघा पहिला. हे करून किती येते बघा सांगा किती येते एक्सपेक्टेड मास. किती येते 4.040 okay U. So this is expected mass. Okay but measured mass is this much we have, right? So what we have to do we have to find first of all mass defect. So mass defect is equal to expected mass minus measured mass. So हे किती येते बघा पुढे पुढचं ठीक आहे करून बघ. 0. केला किती येते सबट्रॅक्शन 0.028 ठीक आहे आपण 0.028 एवढं कन्सिडर करूया. मग आता एवढं मास डिफेक्ट आलं ही व्हॅल्यू तो पुट करा. बाइंडिंग एनर्जी 0.028 into 931 किती येते बघा. ते जितकं येईल ना ते तुमचं आन्सर असेल. तेवढं मेगा इलेक्ट्रॉन. $26.06 मेगा इलेक्ट्रॉन. ठीक है राइट. सो वी हैव टेकन मास ऑफ प्रोटॉन एंड न्यूट्रॉन दैट इज अप टू 3 decimal place
पुढच्या पण व्हॅल्यू घेतल्या असतात तर थोडंसं वेगळं आन्सर आलं असतं, पण ठीक आहे. 26.06 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो हा फॉर्म्युला त्यामुळे लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Whenever you want to find out binding energy, okay, you can use this relation. आणि युनिट मात्र लक्षात ठेवा, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे वापरलं तर जूल मध्ये करायचं असेल तर कन्वर्ट करायचं आहे. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल मध्ये कन्वर्ट करायचं विचारलं असेल तर. ओके, देन नेक्स्ट प्रॉब्लेम काय बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 11 जो आहे तो. An electron in hydrogen atom stays in its second orbit for 10 raised to -8 second. How many revolutions will it make around the nucleus in that time? Okay, so 10 raised to -8 second मध्ये त्याची number of revolutions किती असणार ते तुम्हाला काढायचे. So how do you find that? कसं काढणार number of revolutions of electron in second orbit? जर तो 10 raised to -8 सेकंड एवढा वेळ राहत असेल तिथे, त्याचा टाइम तेवढा असेल तो, तर त्याचे किती रिव्हॉल्युशन्स होणार, हाऊ मेनी रिव्हॉल्युशन्स इट विल मेक. सो हाऊ यू कॅन फाइंड दिस. तुम्हाला काय काढलं पाहिजे, पिरियड ऑफ इलेक्ट्रॉन इन सेकंड ऑर्बिट. कळलं, पिरियड म्हणजे इलेक्ट्रॉनला सेकंड ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी किती टाइम लागतो तो टाइम काढायचा. आणि मग त्याचा आता टोटल टाइम किती दिलाय तुम्हाला, किती वेळ राहतो तो टोटल टाइम. त्याचा टोटल टाइम आपण त्याला काहीतरी टी म्हणूया, 10 raised to -8 सेकंड. सो त्याचा पिरियड जर काढला हा, तर या टाइमला या टाइमने डिवाइड केला तर तुम्हाला उत्तर कशाचं येईल, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड इन दॅट टाइम. समजलं का, जे आपल्याला काढायचं आहे. यू हॅव टू फाइंड दिस टाइम पिरियड. एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला त्याला किती वेळ लागतो तो काढायचा. राईट, हाऊ यू कॅन फाइंड दॅट, यू कॅन फाइंड इट बाय द फॉर्म्युला सिंपल, दॅट इज पिरियड इज इक्वल टू काय असते 2πr/v. ऑलरेडी आपण मी एक सोडवून दिलेलं तुम्हाला, पहिल्या ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी किती वेळ लागतो किंवा पहिल्या ऑर्बिट मध्ये फिरत असताना व्हेलॉसिटी किती असते काढले ना आपण. व्होर्स रेडियस, व्होर्स अँग्युलर वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राउंड द न्यूक्लियस, आणि v याचे रिलेशन आपण काढलेले आहे. ओके, बाय दॅट रिलेशन यू कॅन फाइंड पिरियड. त्या रिलेशन वरून तुम्ही काय काढू शकता, पिरियड. हे v काढलेलं आहे बघा आपण एका रिलेशन नुसार, v इज इक्वल टू सो युजिंग दॅट रिलेशन v 2 × 10⁶ मीटर पर सेकंड. पहिल्या ऑर्बिट मध्ये फिरताना किती वेलॉसिटी असते ती काढले. सेकंड ऑर्बिट मध्ये काय असते, डिवायडेड बाय 2 करायचं फक्त, 1 × 10⁶. त्या व्हॅल्यू घेऊन तुम्ही पिरियड काढायचा आहे. सो हा प्रॉब्लेम सोडवा तुम्ही, हा ऑलरेडी सोडवलेला आहे. व्हॉट यू हॅव टू डू, फाइंड द पिरियड इन सेकंड ऑर्बिट. सेकंड ऑर्बिट मधला पिरियड काढा. टोटल टाइम जो दिला आपल्याला, डिवाइड दॅट टाइम बाय दिस पिरियड. ओके, म्हणजे तेवढ्यामध्ये तो किती रिव्हॉल्युशन करतो हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. So this is already one type of problem we solved. So you just find the number of revolutions. आपण नेक्स्ट बघा 12 नंबर बघा. So as a homework सोडवा तुम्ही. हा, नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच काढायचे तुम्हाला फक्त. 12 नंबरचा प्रॉब्लेम काय बघा, सेम असाच दिलाय 12 नंबरचा पण. सो फक्त तुम्ही प्रोसिजर लक्षात घ्या, हाऊ टू फाइंड. सिमिलर प्रॉब्लेम्स आहेत ते रिपीट सोडवायला नको. डिटरमाइन द बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. मगाशी फक्त आपण बाइंडिंग एनर्जी काढलेली, इथं काय सांगितलेलं आपल्याला, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. म्हणजे लक्षात घ्या, न्यूक्लियॉन म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. एक न्यूक्लियॉन म्हणजे हे काढायचं तुम्हाला. ऑफ दी अमेरिसियम आयसोटोप 24495 त्याचं हे आहे ए आणि झेड. गिवन मास दिलेला आहे तुम्हाला. ओके, आता इथे कसं काढणार, हाऊ यू कॅन फाइंड द बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन ऑफ दिस. मगाशी सोडवलं तसंच स्टेप्स लक्षात घ्या. या प्रॉब्लेमची पण स्टेप्स कशा सोडवणार हे परत तुम्हाला इथे मास डिफेक्ट काढला पाहिजे. इथे परत मास डिफेक्ट काढला पाहिजे. मास डिफेक्ट कसं काढणार, परत तुमचं एक्सपेक्टेड मास काढायचं. म्हणजे काय, मास ऑफ प्रोटॉन
आता इथं परत प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास दिलेलं नाही आहे, सो यू कॅन टेक देम ॲज 1.007 and 1.008. प्रोटॉनची संख्या किती घेणार तुम्ही? 95. झेड म्हणजे प्रोटॉन असते, प्रोटॉनची संख्या किती घेणार? 95 इंटू 1.007 करणार, प्लस न्यूट्रॉनची संख्या किती घेणार? 244 वजा 95 म्हणजे किती येते बघा? 244 मायनस 95 म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन. ए मधून झेड सबट्रॅक्ट केले की एन येते, त्याला मल्टिप्लाय बाय 1.008 करायचं. ओके, आणि त्याच्यातून सबट्रॅक्ट काय करणार? हे दोन्ही केला तर टोटल तुम्हाला मास येणार, एक्सपेक्टेड मास. यातून सबट्रॅक्ट काय करायचं आहे? मेजर्ड मास 244 पॉइंट जे दिले ना 06 किती दिले? 428. ओके, हे केल्यानंतर तुम्हाला मास डिफेक्टिव्ह. आता लक्षात घ्या, मी फक्त पॉइंट नंतर 3 डेसिमल पर्यंतच व्हॅल्यू घेतलेली आहे. इथं जर बघितलं तर ह्याची व्हॅल्यू त्यांनी पॉइंट नंतर ना 5 डेसिमल पर्यंत दिले. सो यू कॅन टेक द रेफरन्स फिगर 5 डेसिमल पर्यंत इथे घ्या व्हॅल्यू आणि गुणाकार करून सोडवा. हे मास डिफेक्टिव्ह. ओके, एक्सपेक्टेड मास आणि मेजर्ड मास यांचं सबट्रॅक्शन केलं की तुम्हाला मास डिफेक्टिव्ह हे आले की तुम्ही काय करणार? बाइंडिंग एनर्जी काढणार बाय सेम रिलेशन डेल्टा एम इंटू 931. ओके, इथं जे डेल्टा एम येईल तो काढा तुम्ही, त्याला मल्टिप्लाय बाय 931 करा, यू विल गेट बाइंडिंग एनर्जी. आणि बाइंडिंग एनर्जी मिळाली की बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लिऑन म्हणजे इथं ही जी एनर्जी येईल त्याला डिवायडेड बाय काय करणार तुम्ही? 244 पर न्यूक्लिऑन करायचं असेल तर दॅट विल गिव्ह यू द आन्सर. ते आन्सर तुम्हाला मिळेल. समजलं? स्टेप्स त्याच आहेत, हे गुणाकार वगैरे तुमचं तुम्ही करा. ओके, दिस यू डू बाय युअर सेल्फ. करू शकाल नाही? सिंपल आहे, मगाच्या सारखंच आहे. सो सेम प्रॉब्लेम्स सोडवण्यापेक्षा आपण थोडे वेगळे बघूया. देन हा 12 नंबरचा होता. ओके, 13 नंबर यू सी. स्टेप्स लिहून घ्या, या तुम्ही परत फिलअप करा या व्हॅल्यूज ज्या आहेत तुमच्या त्या. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा. What is next given to us? Calculate the energy in the nuclear reaction. थोडं वेळ आहे, बघूया आपण. लिथियम 73 याचं काय दिलेलं आहे? प्लस प्रोटॉन. काय तयार होतं याच्यापासून? अल्फा पार्टिकल, 2 अल्फा. सॉरी, गिवन मास ऑफ लिथियम ॲटम अँड हेलियम ॲटम टू बी. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे? मास ऑफ लिथियम दिलेला आहे, मास ऑफ लिथियम दिलेला आहे, मास ऑफ हेलियम म्हणजेच अल्फा. ओके, यांचे मास दिलेले आहेत 7.016 U. ओके, आणि 4.0026. ओके, व्हॉट इज गिवन टू अस यू सी. हे बघा, थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे म्हणून हा सोडूया आपण. एक रिॲक्शन दिलेली आहे. कसली रिॲक्शन दिसते बघा? फ्युजन. प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन ऍक्च्युली मिक्स झाला लिथियम मध्ये आणि लाइटर पार्टिकल मिक्स झाले, लाइटर न्यूक्लियर मिक्स झाले आणि हेवियर न्यूक्लियर तयार झाला त्याच्यापासून. थोडक्यात असं दिलेलं आहे. मास ऑफ लिथियम दिले तुम्हाला आणि अल्फाचं मास दिले. परत प्रोटॉनचं मास इथं दिलेलं नाही, ते ऍक्च्युली दिलेलं असते. जनरली तुम्ही प्रॉब्लेम इथं बुक मध्ये टेक्स्ट बुक मध्ये बघितला तर दिलेलं नाही, बट इन गिवन व्हॅल्यूज हे मास ऑफ प्रोटॉन वगैरे गिवन म्हणून दिलेलं असतं मोस्ट ऑफ दी थिंग्स, मोस्ट ऑफ दी प्रॉब्लेम्स मध्ये. आता तुम्हाला काय करायचंय? हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. कसं सोडवणार? हे दोन्ही तुमचे काय आहेत? ऍक्च्युली रिॲक्टंट आहेत आणि त्याच्यापासून तयार झालेला हा प्रोडक्ट आहे. म्हणजे ह्या दोघांचा मास मिळून हा एक तयार झाला, बरोबर आहे? म्हणजे ह्या दोघांचं जेवढं मास आहे तेवढं ह्या दोघांचा मास पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे.
परंतु ह्या दोघांच्या मासची बेरीज केली आणि ह्या दोघांच्या म्हणजे दोन आहेत ना अल्फा पार्टिकल यांचं मास बघितलं तर हे सेम येते. त्याच्यामध्ये मास मध्ये काय येतो डिफेक्ट, तो किती येतो तो काढायचा आहे तुम्हाला पहिले. समजलं? सो व्हॉट वी हॅव टू डू फर्स्ट, मास ऑफ लिथियम प्लस मास ऑफ काय करणार प्रोटॉन, हे किती येते ते काढायचं. मास ऑफ लिथियम दिलेलं आहे किती आहे 7.016 U प्लस मास ऑफ प्रोटॉन किती घेणार 1.007 म्हणजे किती येते बघा हे 7 आणि 6 13 1 आणि 1 2 0 7 आणि 1 8 बरोबर आहे 8.023. हे झालं मास ऑफ लिथियम आणि प्रोटॉन. आणि मास ऑफ प्रोडक्ट दॅट इज 2 अल्फा, ते किती लिहिणार 2 इंटू अल्फाचं मास किती आहे बघा 4.0026 बरोबर आहे. 2 नका मल्टिप्लाय केलं किती अल्फा तयार झाले 2 म्हणून यांचा गुणाकार केला तर किती येते बघा 12 2 2 4 आणि 1 5 0 0 2 8 8.0052 बरोबर. आता बघा हे मास जास्त आहे बरोबर आहे. या दोघांचं मिळून 2 अधिक 2 4 यायला पाहिजे परंतु याचं उत्तर कमी आलंय. यांचं मास टोटल 8.23 आहे. त्यांच्यापासून हा तयार झाला तर ह्याचं पण मास तेवढंच पाहिजे परंतु हे कमी दिसतंय. किती न कमी ते काढायचं. ते म्हणजेच काय मास डिफेक्ट. ते म्हणजेच काय तुमचं मास डिफेक्ट. सो मास डिफेक्ट इज इक्वल टू 8.0823 मायनस तुम्ही काय करणार 8.00 किती येते 52 आहे. यांचं सबट्रॅक्शन केलं तर किती येते बघा 6 गेले 7 0.0178 मास डिफेक्ट किती आला बरोबर आहे 0.0178 U इतका तुमचा काय आला मास डिफेक्ट आला. मग आता याच्या करस्पॉन्डिंग काय काढली पाहिजे तुम्हाला एनर्जी रिलीज म्हणजेच त्या ठिकाणची एनर्जी ई लिहा. आता इथं बाइंडिंग एनर्जी लिहायचं नाही याला ई लिहायचं नुसतं ई. हिअर इट इज नॉट अ बाइंडिंग एनर्जी, हिअर इज एनर्जी, इट इज कॉल्ड एज एनर्जी रिलीज इन रिएक्शन. मगाशी कसं न्यूक्लियसना एकत्र ठेवणार आहे ती बाइंडिंग एनर्जी. आता इथं काय आहे या रिएक्शन मध्ये एनर्जी किती बाहेर पडेल ओके ती काढायची. सो एनर्जी इज इक्वल टू डेल्टा एम इंटू काय करणार 930 रिलेशन तेच. सो 0.0178 इंटू 931 करून बघा किती येते एनर्जी रिलीज सांगा मला. तेवढं मेगा इलेक्ट्रॉन उत्तर आहे 16.57. थोडासा जो फरक येतो आता आपलं 16.57 आलं उत्तरामध्ये 70. इट इज ओनली बिकॉज ऑफ द मास ऑफ प्रोटॉन विच वी आर टेकन अप टू 3D. गिवन एक्झॅक्टली घेऊन जर सोडवलं तर मग ते तेवढं येऊ शकतं. इट्स ओके. सो लाईक दिस यू कॅन सॉल्व दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे तुम्हाला 14 नंबर ओके 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय दिलं बघा रिएक्शन दिले आणि त्या रिएक्शन मध्ये काय दाखवलंय व्हॉट इज गिवन टू यू दॅट रेडियम ओके. एक एक्झाम्पल फक्त सांगतो. रेडियम 86 to 36 ना 86 to 26 ओके. याच्यातून काय दाखवलंय बघा पुढे याच्यातून काय बाहेर पडतंय अल्फा पार्टिकल बाहेर पडतं. इथं पुढे दिलंय त्यांनी मी इथं लिहिलं अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल म्हणजे सेम ॲज हेलियम न्यूक्लिआय बरोबर आहे. अल्फा पार्टिकल म्हणजे सेम ॲज हेलियम न्यूक्लिआय. सो जर
अल्फा पार्टिकल याच्यातून बाहेर पडला तर या रेडियमचा जो झेड आहे तो झेड कितीने कमी झाला पाहिजे 2 ने. मग आता इथं जो एलिमेंट नवीन मिळेल त्याचा इथं ऍटॉमिक नंबर किती पाहिजे 84. 2 ने कमी झालं ना 86 चा झेड 2 ने कमी होणार म्हणजे इथे किती होणार 84 आणि 226 मधलं ए 4 ने कमी होणार म्हणजे किती होणार 222. मग आता कोणता एलिमेंट आहे ज्याचा ऍटॉमिक नंबर 84 आहे तो तुम्हाला माहित पाहिजे. दॅट यू हॅव टू फाइंड फ्रॉम पिरियडिक टेबल. ओके. आता हे काय आपल्याला सगळ्यांना काय पिरियडिक टेबल तुम्हाला पाठ आहे. पाठ असेल तर ते येणार तुम्हाला. कोणता एलिमेंट आहे द एलिमेंट ऑफ विच ऍटॉमिक नंबर इज 84 दॅट यू शुड नो. मग कोणता आहे तो तुम्हाला शोधला पाहिजे आणि त्याचं नाव लिहिलं पाहिजे. ओके. अंडरस्टूड दिस. मग असंच बाकीचे पण करू शकाल तुम्ही. ओके. परत तसंच पुढे दिलंय इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर काय होईल. इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणजे बीटा पार्टिकल बाहेर पडला तर काय होतंय जसं आता ऑक्सिजन दिलंय. ओके. आता हे माहित असेल ना ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आणि इथं मास नंबर किती दिलंय 19 बरोबर ना. याच्यातून जर इलेक्ट्रॉन बीटा पार्टिकल बाहेर पडला तर काय होतंय ऍटॉमिक नंबर 1 ने वाढतो. इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर काय होतंय ऍटॉमिक नंबर 1 ने वाढतो. मग 9 नंबर असलेला कुठला आहे एलिमेंट ऑक्सिजन नंतर कुठला आहे पिरियडिक टेबल मध्ये तो माहित पाहिजे तो तुम्हाला. क्लोरीन बघा कुठला आहे तो क्लोरीन नाही असणार. तुम्ही केमिस्ट्रीचं थोडं पिरियडिक टेबल थोडं माहित पाहिजे लक्षात घ्या. ओके. सो अकॉर्डिंग टू दॅट यू राईट यू जस्ट राईट इट अकॉर्डिंग टू दॅट थिंग. तसंच तुम्हाला थोरियम दिलंय परत थोरियम मधून अल्फा पार्टिकल बाहेर पडला. लक्षात मग हे काय ठेवायचं आहे अल्फा पार्टिकल बाहेर पडलं तर झेड आणि ए मध्ये काय फरक पडतो. बीटा पार्टिकल बाहेर पडला तर झेड आणि ए मध्ये काय फरक पडतो हे आपल्याला माहित पाहिजे तर ते तुम्हाला सोडवता येणार. ओके. ठीक आहे. सो अल्फा बीटा गॅमा डीकेचे जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही तिथं माहित असेल तर ते तुम्हाला सोडवता येणार. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हाफ लाईफचे एखादा प्रॉब्लेम म्हणजे 17 नंबरचा एक प्रॉब्लेम बघा. 17 नंबर 17 नंबर काय हाफ लाईफ ऑफ एसआर. एसआर म्हणजे कुठला एलिमेंट आहे स्ट्रॉन्शियम 3890. ओके. त्याचा हाफ लाईफ टाइम दिलाय तुम्हाला किती 28 इयर्स आहे. हाफ लाईफ टाइम किती आहे 28 इयर्स. 28 इयर्स आहे याचा हाफ लाईफ टाइम. डिटरमाइन द डिसइंटिग्रेशन रेट ऑफ इट्स 5 मिलीग्राम सॅम्पल. डिसइंटिग्रेशन रेट म्हणजे dN/dt बरोबर आहे. सो हाऊ यू कॅन फाइंड दिस. डिसइंटिग्रेशन रेट म्हणजे हाऊ मेनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स हाऊ मेनी नंबर ऑफ इट्स न्यूक्लियाई डिसइंटिग्रेटेड पर युनिट और पर सेकंड. हाऊ मेनी नंबर ऑफ न्यूक्लियाई डिसइंटिग्रेटेड पर सेकंड त्याला म्हणायचं डिसइंटिग्रेशन रेट. किती न्यूक्लियाई बाहेर पडतात त्यातून ओके पर सेकंड. जर तुमचं मास इनिशियली एवढा असेल 5 मिलीग्रॅम इतका असेल सॅम्पल ओके तर तो रेट काढायचा तुम्हाला. हाफ लाईफ टाइम दिलाय तुम्हाला काढता येतो का बघा.
हाफ लाईफ टाइम वरून पहिला तुम्हाला काय करता येऊ शकते? हाफ लाईफ टाइम वरून पहिला काय करता येऊ शकते तुम्हाला? डिके कॉन्स्टंट. हाफ लाईफ टाइम म्हणजे काय? अभ्यास केलेला नाही आहे बघा तुम्ही काय. हाफ लाईफ टाइम म्हणजे काय असतो? 0.693 डिवाइडेड बाय लॅम्डा. याच्यावरून तुम्हाला लॅम्डा काढला पाहिजे पहिला. बरोबर आहे. हाफ लाईफ टाइम म्हणजे 0.693 डिवाइडेड बाय लॅम्डा. सो लॅम्डा इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय टी हाफ. मग आता काय व्हॅल्यूज पुट करून हे सोडवलं पाहिजे तुम्हाला. दिस यू हॅव टू सिम्प्लिफाय. गेट द आन्सर ऑफ लॅम्डा फर्स्ट. पहिला लॅम्डाची व्हॅल्यू काढायची. लॅम्डाची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला डीएन बाय डीटी माहितीच आहे रिलेशन. किंवा नंबर ऑफ न्यूक्लिया इज इक्वल टू काय असते? इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लिया ई रेज टू मायनस लॅम्डा टी. जनरली असं लिहितो ना आपण. ओके. किंवा डीएन बाय डीटी इज इक्वल टू काय लिहिलेलं आपण? डीएन बाय डीटी इज इक्वल टू मायनस लॅम्डा टी असं लिहिलेलं ना. ओके. सो तुम्हाला रिलेशन्स अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले पण आहेत. ओके. इन अ बुक द प्रॉब्लेम्स आर ऑलरेडी सॉल्व्ड बाय दिस वे. सो हे लॉग टेबल यूज करून तुम्हाला सोडवायचं आहे. फाइंड द लॅम्डा फर्स्ट, देन यूज द व्हॅल्यू, यू विल गेट द आन्सर. पुढचे पण काही प्रॉब्लेम्स हाफ लाईफ टाइपचेच आहेत बघा. 2-3 जे प्रॉब्लेम्स आहेत ते हाफ लाईफ टाइपचेच आहेत. हाफ लाईफ टाइपचे प्रॉब्लेम सोडवा अशा टाइपचे प्रॉब्लेम्स. एक्झाम्पल 15.9 सेम असं सोडवलेलं आहे बघा. तुम्ही सॉल्व एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल 15.9 जर बघितला, ओके, सेम काइंड ऑफ प्रॉब्लेम इज दॅट. अशाच टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्या खालचे पण सेमच 3-4 प्रॉब्लेम आहेत. ते प्रॉब्लेम सोडवा. रेफर दॅट टू सॉल्व सच काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. असे प्रॉब्लेम सोडवण्याचं तेच रेफरन्स करा. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू फाइंड लॅम्डा. पहिला तुम्हाला लॅम्डा काढायचा आहे. लॅम्डा काढल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. इथे एक महत्वाचं लक्षात घ्या. 5 मिलीग्रॅम ने तुम्हाला काय दिलेलं आहे? मास दिलेलं आहे. कुणाचं? त्या स्ट्रॉन्शियमचं मास दिलेलं आहे. तुम्ही काय करायचं असतं? याचं जेवढं हे ॲटॉमिक मास नंबर आहे याच्यामध्ये किती नंबर ऑफ स्ट्रॉन्शियम ॲटम असणार त्याला काय म्हणतो आपण? अवोगाड्रोस नंबर. तो अवोगाड्रोस नंबर यूज करायचा. 90 मिलीग्रॅम मध्ये एवढे, तर 5 मिलीग्रॅम मध्ये किती सांगितलेलं ना? आठवतंय का? जसं मी तुम्हाला युरेनियमचं सांगितलेलं, युरेनियम 235, तर 235 ग्रॅम एवढं युरेनियम जर घेतलं तर त्याच्यामध्ये किती असतात युरेनियमचे ॲटम्स? 6.023 × 10⁻23 ग्रॅम मध्ये घेतलं तर 23, किलोग्रॅम घेतलं तर 26 एवढे असतात. मग एवढ्यामध्ये एवढे आहेत तर एका ग्रॅम मध्ये किती असतात? तसं 90 ग्रॅम मध्ये एवढे या स्ट्रॉन्शियमचे ॲटम, तर 5 मिलीग्रॅम मध्ये किती? आता ते मिलीग्रॅम आहे म्हणजे इंटू परत 10⁻³ केलं पाहिजे त्याला. कळलं? म्हणजे हे मिलीग्रॅम घेतलं तर हे 20 होणार. लक्षात घ्या. कळलं? सो या काही गोष्टी तुम्ही सॉल्व्ह केलेले सेम प्रॉब्लेम आहेत ते सोडवा म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि मॉलिक्यूल याच्यामध्ये इतकंच आहे लक्षात घ्या. सो हे प्रॉब्लेम थोडे जे राहिले ते सॉल्व्ह सेम टाइपचे प्रॉब्लेम आहेत ते सोडवा.